चिकन लॉलीपॉप नेहमीच खात असतात, कधी स्वीट कॉर्न लॉलीपॉप खाल्लेला आहे का? एकदम चविष्ट, कुरकुरीत, खमंग आणि एकदम चवदार. बघा आपल्याला हे लॉलीपॉप बनवायचं आहे. तर बघा इथं मी साहित्य घेतलेलं आहे. इथं फ्रेश कोथिंबीर, बॉईल पोटॅटो आणि स्वीट कॉर्न, मिरची, अद्रक, लसण आणि लिंबू. तर आपल्याला 1 वाटी पोहे घेऊन ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे. तिथे बॉईल स्वीट कॉर्न घेऊन त्याच्या 4 मिरच्या, अद्रक, लसण आणि याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट बनवून घ्यायची. थोडंसं जाडसर ठेवायचं, खूप बारीक नाही करायचं. आपल्या इथं बॉईल केलेले पोटॅटो आहेत ते आपल्याला स्मॅश करायचे किंवा खिसून घ्यायचे. तर इथे मी 1 चमचा बेसन पीठ, आपण पोहे मिक्सरमधून काढलेले पोहे 1 वाटी. नंतर इथे मी टाकणार आहे आता धने जिऱ्याचे पूड, थोडासा चाट मसाला, आपल्या इथं काळं मीठ वापरायचं आहे, थोडासा गरम मसाला आहे आणि मीठ, चवीपुरतं मीठ, थोडंसं तिखट आवडीप्रमाणे, थोडंसं लाल तिखट, कांदा, कोथिंबीर, वरतून आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे. तुमचं जर हे बॅटर थोडंसं जास्त पातळ वाटत असले तर तुम्ही इथं, तुमच्याकडे पोहे नसतील तर इथं रवा पण वापरू शकतो. आपलं बॅटर हे छान तयार होतं आणि आपल्याला छान स्ट्रक्चर येतं, त्याला जास्त पातळ होत नाही हे अजिबात. तर बघा हे छान आलेलं आहे. तर आपल्याला याचे आता लॉलीपॉप बनवून घ्यायचे आहेत. हे छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि दोन्ही हाताने याचे व्यवस्थित लॉलीपॉप बनवून घ्यायचे आहे. अतिशय चविष्ट आणि कुरकुरीत आणि खमंग हे लॉलीपॉप घरच्या घरी हॉटेल स्टाईल बनवते. इथे एक स्टील स्टिक घ्यायची आणि आपल्याला ते लॉलीपॉप व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला हे सर्व लॉलीपॉप बनवून घ्यायचे आहेत. बघा व्यवस्थित हे आपले तयार झालेले आहेत. इथे मी घेतलेले आहे मका पोहे. आपल्याला त्याला थोडंसं बारीक करून घ्यायचं किंवा तुम्ही मिक्सरमध्ये काढून घेऊ शकता. बारीक जरी केलं तरी हाताने चालेल. बघा बारीक झालेला आहे. याच्यानंतर लगेच आपल्याला हे लॉलीपॉपला सर्व बाजूने लावून घ्यायचं, व्यवस्थित त्याला लावून घ्यायचं लॉलीपॉप. आपल्या अशा प्रकारे सगळं लॉलीपॉपला आपण लावून घेतलेलं आहे व्यवस्थित. एकदम कुरकुरीतपणा येतो याला, याच्यामुळे टेस्ट लागते आणि दिसायला पण एकदम सुंदर दिसतात. एकदम बाहेर हॉटेल स्टाईल बनवल्यासारखे वाटतात. हे अतिशय सुंदर हे आपले लॉलीपॉप घरच्या घरी बनतात आणि सुंदर पण लागतात. इथं आपल्याला थोडंसं तेल टाकायचं. आपण कढई तळलं तर पण हे व्यवस्थित तळत नाही स्टिक, म्हणून मी इथं तवा घेतला, तव्यामध्येच तळून घेते. तर आपल्याला हे लॉलीपॉप व्यवस्थित दोन्ही साईडनं तळून घ्यायचे आहेत. अशा खमंग रेसिपीसाठी आणि टेस्टी घरच्या घरी रेसिपी जर तुम्हाला ही आवडली असेल ना, नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करा. हे आपल्या अशा प्रकारे लॉलीपॉप घरच्या घरी खमंग आणि एकदम हॉटेल स्टाईल तयार झालेले आहेत. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर नक्की रेसिपी ट्राय करा. आवडली का कमेंटमध्ये सांगा.